महासागर न्यूज. आणि आमच्या महायुतीची सत्ता आल्यानंतर लालपागी समितीच्या अंतर्गत जे काही प्रलंबित नियुक्त्या होत्या त्यासाठी एक समिती सदस्य याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी या राज्याचे खऱ्या अर्थाचे कुटुंब प्रमुख म्हणून जे वर्षानुवर्ष प्रलंबित हे जे विषय होते त्यांनी तातडीने ते निर्णय घेतले आणि त्याचमुळे आज या प्रत्येकांना नियुक्ती पत्र आम्ही काही महिन्या अगोदर जिल्हा परिषदेमध्ये दिलेले, आता मी नगर परिषदेमध्ये दिलेले आहेत. आणि म्हणूनच जसं मी भाषणामध्ये उल्लेख केला याचं सगळं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं आहे आणि म्हणून त्यांना मी मनापासून या निमित्ताने आभार मानतो आणि अभिनंदन. शहराच्या विकासासाठी यापूर्वी तर मुंबईला आपण बैठक घेतली आणि मोठा निधीची घोषणा केली. आता पण सिलेंडर मुक्त च्या दिशेने सावंतवाडी वाटचाल करते. त्याचं श्रेय तुम्हाला आणि दीपक भाईंना पण जाते. पहिलं तर एक लक्षात घ्या, मी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आमच्या ज्या बैठका होतात त्याच्यामध्ये आमच्या नगराध्यक्ष मॅडमनी सावंतवाडीच्या मोठी तलावासंदर्भात काही प्लॅन चे प्रेझेंटेशन माझ्यासमोर आणि केसरकर साहेबांसमोर दिलेलं. त्याच्यावर आमची चर्चा झाली. आता त्याच्यावर आमच्या काही सूचनांवर काम सुरू आहे. तिथे कुठली निधीची घोषणा केलेली नाही. जेव्हा तो प्लॅन फायनल होईल तेव्हा त्या प्लॅनला पूर्ण करण्यासाठी एक टप्पा 2 टप्पा पूर्ण करण्यासाठी जी लागणारी निधी आहे ज्याच्यामुळे आमच्या मोठी तलावाला आज आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक लूक तयार होईल, जी संकल्पना नगराध्यक्ष मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे. आणि नगर परिषद आणि राजघराणे एकत्र मिळून अगर हा पुढाकार घेत असतील तर आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर उभे जाऊ आणि मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने त्याचं चित्र बदलताना आपल्याला दिसेल. साहेब, आज आपण सावंतवाडीमध्ये विविध विकास कामांची भूमिपूजन केलं, त्यामध्ये योगा सेंटर हा फार महत्त्वाचा विषय आहे. काय सांगा? बघा, आरोग्याच्या दृष्टिकोनातून जसं आमच्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी नेहमीच योगाला प्राधान्य दिलेलं आहे. आता योगा डे पण मला वाटतं 21 जूनला आज येतोच आहे. आणि आमच्या सावंतवाडी नगर परिषदेने ज्या पद्धतीने योगाला प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि जिल्ह्यातला पहिलं योगा सेंटर कुठे येत असेल तर ते सावंतवाडीमध्ये येत आहे. त्याचा मला निश्चित पद्धतीने अभिमान आहे. मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना 1 वर्षामध्ये तो प्रकल्प पूर्णही करायला सांगितलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की समाजाच्या सगळ्याच घटकांनी, सामान्य नागरिकांनी, त्याच्यामध्ये राजकारणी असो, आमचे पत्रकार मित्र असो, सगळ्या जणांनी एकत्र येऊन योगा करावा असं मी तुम्हाला सगळ्या जणांना मैत्रीचा सल्ला देईन. भाजपच्या सुका पाठिंब्यावर निवडून आलेले काही लोक आज भाजपच्या नगराध्यक्षांवर किंवा नगर परिषदेवर टक्केवारीचे भ्रष्टाचाराचे आरोप करतात. त्याकडे तुम्ही कसं? परत तुम्हाला सांगतो, सगळेजण तसे मूळ भारतीय जनता पक्षाच्याच विचाराचे आहे आणि म्हणून हा आमच्या पक्षांतर्गतला विषय असल्यामुळे आम्ही पक्षाच्या व्यासपीठावर हा सगळे विषय चर्चा करू. प्रदेश अध्यक्ष आहेत, मी स्वतः आहे, खासदार राणे साहेब आहेत. भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत बसून जे काही कोणाच्या किंतु परंतु भावना कुठे दुखावल्या असतील, कोण विरोधी भूमिका घेत असतील, आमच्या घरातले भांडण आम्ही घरात सोडू. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाने आणि वरिष्ठांनी त्या संबंधित सगळ्या ह्या प्रक्रियेबद्दल नोंद घेतलेली आहे. लवकरच पक्षाच्या व्यासपीठावर याच्याबद्दल चर्चा करून तोडगा काढू. मला असं वाटतं तेव्हापर्यंत तो विषय आता बंद झालेला आहे. महासागर न्यूज.